या 4 ते 5 महिन्यांपूर्वी तयार केलेल्या नवीन रस्त्यांना मोठे खड्डे पडलेले आहेत। करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होती। दरम्यान निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। पाहूया। पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 4-5 महिन्यापूर्वी जे नवीन रस्ते बनवण्यात आले होते त्याच रस्त्यांची अवस्था एकदम खराब झालेली आहे। मी सध्या खारघर या ठिकाणी आहे आणि खारघरचा जो मुख्य रस्ता आपण पाहतोय या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। गेल्या 4-5 महिन्यापूर्वी ज्या रस्त्याचं काम करण्यात आलं होतं मात्र सध्याची तुम्ही परिस्थिती पाहताय की रस्ता उखडलेला आहे, पूर्णपणे वाळू रेती बाहेर आलेली आहे आणि याच वाळू रेतीवरती स्लिप होऊन अनेक गाड्यांचा बाईक स्वरांचा अपघात सुद्धा झालेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी माजी नगरसेविका लीना गरड आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी काही खारघरवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम काय म्हणाल, नुकतेच रस्ते बांधलेले होते मात्र सध्या अवस्था पूर्ण खराब झालेली आहे। ठेकेदार पण आमदारच आहेत, सत्ता यांचीच आहे, महापालिका यांचीच आहे, ठेकेदारी यांचीच आहे। जनतेने कोणाला बोलायचं, जायचं कोणाकडे, हा विषय आहे। किती महिन्यापूर्वी हा रस्ता बांधलेला होता? हा रस्ता मे मध्ये झालेला आहे, मे 2025 मध्ये 2 पावसाळे झाले, कसं धुवून निघाला। सर्व ठिकाणी अशाच प्रकारचे खड्डे पडलेले आहेत आणि महापालिकेचे अधिकारी फक्त केबिनमध्ये बसून असतात, ते रस्त्यावरती उतरत नाहीत, कामाची पाहणी करत नाहीत। याच्यामुळे ठेकेदार असलेले सर्व ठेकेदार मालामाल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात या कामामध्ये भ्रष्टाचार झालेले आहे। त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये सत्ताधारी नगरसेवक पण आहेत। नगरसेवकांनी कधीही अशी मागणी केली नाही की ठेकेदारावर कारवाई करा। जे रस्ते नवीन बांधलेले होते त्यांचा दर्जा या ठिकाणी योग्यरित्या राखला न गेल्यामुळे आज ही अवस्था झाली असल्याचा आरोप केला जातोय। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।